नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग या ठिकाणी मी अगदी जुन्या ब्लाउज वरतून मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे। तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला 10 टिप्स सांगणार आहे, जुन्या ब्लाउज वरतून मेजरमेंट कसं मोजायचं हे परफेक्ट ह्या ठिकाणी शिकवणार आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा। तर ह्या ठिकाणी आपण आता मेजरमेंट घ्यायला सुरुवात करणार आहोत। तर बघा, सर्वात पहिल्यांदा इम्पॉर्टंट म्हणजे ते जुनं ब्लाउज वरती मेजरमेंट तुम्ही ज्या वेळेस घेत असतील तर त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आधी लक्षात ठेवायचंय की जो कस्टमर असेल त्याच्याकडनं जुनं ब्लाउज घेताना बिना अस्तरचा ब्लाउज मापाला घ्यायचा नाहीये। ओके, त्याच्यानंतर सर्वात जास्त जुना ब्लाउज घ्यायचा नाहीये। लेटेस्ट साधारणतः जे ब्लाउज ते वेअर करत असतील आणि तो त्यांना फिटिंगला बसत असेल तोच ब्लाउज त्यांच्याकडनं मापाला तुम्हाला घ्यायचा आहे। आणि प्लस मध्ये काही कस्टमरला समजत नाही ह्या ठिकाणी की हा मला परफेक्ट बसतोय किंवा नाही बसत, जसा बसेल तसा आपल्याकडे तो आणून देतात आणि मग त्याच मेजरमेंट वरनं आपण ब्लाउज शिवतो, त्यावेळेस बऱ्याच वेळा मेजरमेंट आपल्याकडनं सुद्धा चुकतात। म्हणून मग कस्टमर आपल्याकडे जुना ब्लाउज जर घेऊन येत असेल तर त्यावेळेस तुम्हाला जुना ब्लाउज हा कस्टमरला काय करायचंय, वेअर करून तो बघायचा आहे की व्यवस्थित बसतो किंवा नाही बसत, हे आपल्याला त्या ठिकाणी चेक करून घ्यायचंय, जेणेकरून तुमच्याकडनं जुन्या ब्लाउज वरती मेजरमेंट घेतल्यानंतर परफेक्ट बसणार आहे। या ठिकाणी जुन्या ब्लाउज वरती ज्यावेळेस मेजरमेंट घेतो तर याच्यावरती संपूर्ण शोल्डरचं मेजरमेंट कधीच घेता येत नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला जुन्या ब्लाउज वरती जे शोल्डर असतं आपलं संपूर्ण ते जुन्या ब्लाउज वरती कधीच परफेक्ट निघत नाही। त्याच्यामुळे कसं घ्यायचं हे तुम्हाला मी अगदी डिटेल मध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवणार आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा। त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ हा जुन्या ब्लाउज वरती मेजरमेंट घेऊन दाखवणार आहे, त्याच्यानंतर सेकंड टाइमला तुम्हाला याच्यावरचं पेपर कटिंग शिकवणार आहे। तर नक्कीच आपला चॅनल हा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला असे परफेक्ट अगदी डिटेल मध्ये कटिंग टीचिंग शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपला ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता, किंवा ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस हा जॉईन करता येत नाही किंवा टायमिंग ऍडजस्ट होत नाही तर अशा ताईंनी आपल्याकडे रेकॉर्डेड क्लासेस साठी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपले रेकॉर्डेड व्हिडिओ कसे बघायचे आणि कसे ते तुम्हाला दिसतात, मी कसे पाठवते ते तुम्हाला या ठिकाणी मी डिटेल मध्ये दाखवणार आहे। तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर ह्या ठिकाणी आपण टिप्स नंबर 1 बघणार आहोत, ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जास्त जुना ब्लाउज हा घ्यायचा नाहीये मापाला। ज्या कस्टमरने तुम्हाला जुना ब्लाउज दिला असेल तर तो त्यांना परफेक्ट बसतो का हे तुम्हाला प्रत्यक्षात बघावं लागणार आहे। तो बसत असेल तरच तो ब्लाउज घ्यायचा आहे। अतिशय जुना ब्लाउज घ्यायचा नाहीये आणि बिना अस्तरचा ब्लाउज तर तुम्हाला बिलकुलच या ठिकाणी घ्यायचा नाहीये। प्लस टिप्स नंबर 2, सर्वात पहिल्यांदा ब्लाउज घेतल्यानंतर ब्लाउज हा अस्तरचा असणं गरजेचं आहे आणि प्लस तुम्हाला त्या ठिकाणी जो कस्टमरने मापाला ब्लाउज दिलेला आहे तो तुम्हाला इस्त्री करून घ्यायचा आहे। तर ह्या ठिकाणी ऑलरेडीच मी ब्लाउजला इस्त्री करून ठेवलेली आहे, तर तुम्हाला थोडंसं प्रेस मारून घ्यायचं जेणेकरून ज्या घड्या वगैरे पडलेल्या असतील त्या प्लेन होतील। ओके, तर टिप्स नंबर 3 म्हणजे काय लक्षात ठेवायचंय, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे बघा, माप घेताना आपले हे जे हुक असतात ते इथे लावून घ्यायचे आहेत। बघा, या ठिकाणी मी लावून घेतलेत अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला काय करायचंय, हुक लावल्यानंतर आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा असं फोल्ड करायचंय। ओके, शोल्डरवर शोल्डर ह्या ठिकाणी ठेवा आणि इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची। आता पूर्ण उंची कशी घ्यायची, एका कागदावरती तुम्हाला लिहून पण घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर पूर्ण उंची मोजताना जिकडे आपण स्लीव जोडलेली त्या बाजूने आपल्याला अर्धा इंच असं टेप पकडायचंय। इथे गळ्याच्या बाजूने पकडायचा नाहीये टेप, आणि जिथे आपला टक्स हा टीच केलेला आहे त्या ठिकाणी पकडायचंय। आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला इथे उंची घ्यायची। तर माझी या ठिकाणी उंची किती आलेली, बरोबर टक्सच्या। तुम्हाला या प्रकारे पण पकडायचं नाहीये, या पद्धतीने पण नाही। ओके, अगदी टक्स जिथे टीच केलेला असतो त्या ठिकाणी पकडायचंय। आणि 14.25 इंच माझी या ठिकाणी काय आलेली पूर्ण उंची आहे।
डायरेक्ट असं पण टेप ठेवू नका, हलक्या हाताने थोडंसं ब्लाऊज पण टाईट पकडायचंय, खूप जास्त पण टाईट करू नका, हलक्या हाताने. ठीक आहे, ह्या पद्धतीने घ्यायचं आणि पूर्ण उंची तुम्हाला इथे मोजून घ्यायची. तर 14.5 माझी उंची आलेली, टेप कसा पकडायचा ह्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला टिप्स नंबर 5 कडे आपण येऊया. तो म्हणजे मागचा गळा कसा मोजायचा. तर मागचा गळा मोजत असताना तुम्हाला डायरेक्ट टेप ह्या पद्धतीने पकडा आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता या प्रकारे टेप फोल्ड केलं तर आपला हा जो गळा असतो तो 10 इंचाचा आलेला आहे. किंवा आपण जर ही मागची पट्टी तुम्ही मोजली तर हे बघा, ह्या पद्धतीने मोजल्यानंतर इथे 3.5 इंच आलं. तर पूर्ण उंचीमधून 3.5 इंच वजा करायचं आणि जितकं शिल्लक राहणार ते तुमचं काय झालं, या ठिकाणी बॅक साईडची गळ्याची उंची रेडी होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मागच्या गळ्याची उंची तुम्हाला मोजायची. रुंदी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लगेच ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज पकडलं की त्यावेळेस लक्षात येणार आहे. ठीक आहे, आता टिप्स नंबर 4 कडे आपण वळूया. तर ब्लाऊज ह्या पद्धतीने मागचा गळा वगैरे घेतला की लगेच ओपन करून घ्यायचं. आता सर्वात पहिल्यांदा ताई, कटिंग हे अप्पर चेस्ट नुसार केलं जातं का फुल बस्ट नुसार केलं जातं, तर याच्यावरती एखाद्या दिवशी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा जे पहिलं हुक असतं त्या ठिकाणी आपलं अप्पर चेस्ट असतं आणि जिथे आपले हे बघा कटोरीचं इथे टोक दिसतं किंवा जिथे निपल्स पॉइंट येतात त्या ठिकाणी आपला फुल बस्ट असतो, एवढं लक्षात ठेवायचंय. तर इथे आपला अप्पर चेस्ट येतो, हे बघा मी टेप ठेवून दाखवते. हे अप्पर चेस्ट, इथे फुल बस्ट येतो, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी लोअर बस्ट येतो आणि त्याच्यानंतर आपलं कमरेचं मेजरमेंट. अशा पद्धतीने ब्लाऊज मध्ये आपले हे मेजरमेंट असतात. त्याच्यामुळे तुम्हाला कटिंग करताना अप्पर चेस्ट, फुल बस्ट, लोअर बस्ट आणि कमरेचे मेजरमेंट हे सर्व लागतात. काही आपण फॉर्म्युल्यानुसार कटिंग करत असतो. ओके, तर अशा डिटेलमध्ये शिकायचे असते तर नक्कीच तुम्ही आपला ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. आता अप्पर चेस्ट मोजताना ना हुकच्या साईडनं, आता ही आपली बाजू कोणती, हुकची बाजू, तर हुकच्याच बाजूने चौथा भाग मोजायचा आहे का, तर नाही, असं मोजायचं नाहीये. तुम्हाला डायरेक्ट ह्या पद्धतीने मोजायचंय. बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे मी टेप पकडलेला आहे आणि हलक्या हाताने, खूप लूज सोडू नका आणि खूप टाईट पण पकडू नका, हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित सेट करायचा ब्लाऊज. इथे माझा अप्पर चेस्ट 18 आलेला आहे. 18चा दुसरा भाग किती येणार आहे, तो म्हणजे 9 इंच येणार आहे. 9 चौक किती होणार आहे, 36. 36 माझं ह्या ठिकाणी अप्पर चेस्ट झालं. ठीक आहे, टिप्स नंबर 5. आता इथे आपल्याला फुल बस्ट कुठे घ्यायचंय, तर फुल बस्ट घेताना आपल्याला नेहमी ह्या ठिकाणचे हुक ओपन करायचंय आणि चौथ्या भागाकडून आपण फुल बस्ट मोजणार आहोत. तर ह्या हात येण आपला अशा पद्धतीने खाली ठेवायचा आणि इथे सेंटर मध्ये टेप पकडायचा आणि हलक्या हाताने त्या पद्धतीने ब्लाऊज सेट करायचा. तर 9.5 इंच माझं इथे फुल बस्ट आहे. तर इथे बघू शकता 9.5 इंच म्हणजे त्याचा चौथा भाग घेतला आपण डायरेक्ट तर किती येणार आहे, 38. 38 आपलं फुल बस्ट आलेलं आहे आणि अप्पर चेस्ट आपलं 36 आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर या ठिकाणाहून बघितलं अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला लोअर बस्ट मिळणार नाही. तर इथे आपण फॉर्म्युला यूज करून मग लोअर बस्ट काढणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपलं टिप्स नंबर 6 कडे आपण वळूया. ते म्हणजे कमरेकडचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. कमरेकडचं मेजरमेंट घेताना इथे लक्षात ठेवा हुक लावून घ्यायचं आणि बऱ्याच वेळा काय होतं, कमरेची फिटिंग, आता ह्या ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट आहे परंतु बऱ्याच ब्लाऊजांची फिटिंग येणार बॅक साईडचं फ्रंटला जाणार, फ्रंट साईडचं बॅकला येणार. तर जसं येत असेल तसं, परंतु तुम्हाला या पद्धतीने व्यवस्थित हुक लावून पकडायचंय आणि अगदी तुम्हाला कमरेचं मेजरमेंट ह्या पद्धतीने मोजायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने आपण मोजून घेतलेलं आहे. 14.5 इंच आलेलं आहे. ठीक आहे, तर 14.5 ह्या ठिकाणी माझं एक लाईन कमी, परंतु राऊंड फिगर आपण 14.5 घेणार आहोत. अशा पद्धतीने माझं कंबर आलेलं आहे. 14.5 म्हटल्यावर आपला त्याचा अजून डबल टेप फोल्ड केला तर 29 आपलं काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी कंबर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, अप्पर चेस्ट, फुल बस्ट, त्याच्यानंतर हे कमरेचं मेजरमेंट घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरी ही इथे बघा कमी आलेली आहे आणि ह्या बाजूला सुद्धा बघा आईच्या बाजूने पण 2 लाईन जास्त आलेली. तर साधारणतः आपण या ठिकाणी जी कटोरी असणार आहे ती 5.5 इंचाची असं आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर 5.5 इंचाची सुद्धा म्हणजे छातीचा उभार कमी असल्यामुळे आपण थोडीशी रुंदीला ही कमी कटोरी घेणार आहोत. प्रॉपर जर फॉर्म्युल्यानुसार बघितलं तर 38 फुल बस्ट नुसार आपण कटोरी ही घेणार आहोत.
अप्पर चेस्ट नुसार या ठिकाणी कटोरी घेतली जाणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर टिप्स नंबर आपण या ठिकाणी 7 बघूया. ठीक आहे, जी असेल ती मी तुम्हाला ह्या ठिकाणी 10 टिप्स सांगणार आहे. आता गळा मोजताना तुम्ही ह्या पद्धतीने तिरकस पण मोजू शकता किंवा अशा पद्धतीने टेप सरळ पकडा. माझ्या मते जुन्या ब्लाउज वरती तुम्ही टेप सरळ पकडूनच ह्या ठिकाणी गळ्याची उंची मोजायची. तर इथे माझं 6.5 इंच किंवा 6.25च्या दरम्यान माझा फ्रंटचा गळा येतोय. तर ह्या प्रकारे टेप फोल्ड करायचं, जसं बॅकचा गळा आपण फोल्ड केला होता त्या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचं, इथे गळ्याची उंची मोजायची. अशा पद्धतीने आपण गळ्याचं फ्रंटचा पण गळ्याची उंची कशी मोजायची, तर नेहमी तुम्हाला टेप ह्या पद्धतीने पकडायचं आहे व अगदी तुम्ही शोल्डरचा जो स्लोप दिलाय तिथून नाही जरी घेतलं तरी चालेल, इकडनं घेतलं तरी काही हरकत नाही. माझ्या मते इकडे स्लोप असतो त्याच्यामुळे गळ्याची उंची कमी येते. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला पकडायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे जर मी घेतलं तर 6.25 इंच कम्प्लीट येतं. तर तुम्ही इकडनंच टेप हा ठेवायचा आहे आणि तुम्हाला गळ्याची उंची मोजायची आहे. उंची घेतल्यानंतर आर्महोल राऊंड कसा मोजायचा, तर आर्महोल राऊंड हा नेहमी ह्या प्रकारे मोजायचा असतो. तुम्ही ब्लाउज हवं असेल तर उलट करून मग मोजायचंय. टिप्स नंबर ह्या ठिकाणी 8 आपण बघतोय. तर बघा, मी ब्लाउज हा उलटा करून घेत आहे. उलटा करून घेतल्यानंतर आर्महोल राऊंड हा कसा मोजायचा आहे, तर ह्या ठिकाणी बघा मी मार्किंग करून ठेवलेले आहे. तर हे झालं आपलं आर्महोल मधची फिटिंग. तर तुम्हाला हे बरोबर परफेक्ट पकडायचं आहे आणि इथून टेप हा तिरकस मध्ये पकडायचा. तर 8 इंच माझा आर्महोल राऊंड येतो, म्हणजे टोटल आपण डबल केलं तर 16चा आर्महोल राऊंड माझं ह्या ठिकाणी येणार आहे. तर 16 इंचाचं ह्या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला आर्महोल राऊंड हा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने परफेक्ट आर्महोल राऊंड हा ब्लाउज उलट करून मग मोजायचंय, सीधा नाही मोजायचंय. अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा स्लीवची उंची कशी मोजायची. टिप्स नंबर 9 आपण इथे बघणार आहोत, ते म्हणजे स्लीवची उंची. आता स्लीवची उंची मोजताना नेहमी बघा तुम्ही ह्या पद्धतीने स्लीव्स घ्या, कोणत्याही एका साईडची घ्यायची. या प्रकारे तुम्ही घेर कडनं स्ट्रेट करा. त्याच्यानंतर घेतल्यानंतर इथून या पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करा. त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम आपण उंची मोजून घेऊया. उंची ह्या ठिकाणी बघू शकता 9.25 इंचाची स्लीवची उंची आहे. आणि त्याच्यानंतर हे जसंच्या तसं फोल्ड ठेवायचं आणि इकडनं घेर मोजून घ्यायचंय. घेर किती आलेला आहे, दंड घेर हा आपला 5.25 इंचाचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित जर तुम्ही इस्त्री केलेली असेल तर तुमची स्लीवची उंची ही परफेक्ट येणार आहे, नाहीतर मग अशी गोळा होऊन जाते. अशा पद्धतीने घेतला. त्याच्यानंतर आर्महोल लाईन कशी मोजायची हे पण बऱ्याच ताईंना कन्फ्युजन असतं. तर आर्महोल लाईन मोजायची असेल तर टेप तुम्हाला ह्या पद्धतीने इथे पकडायचं आहे. अशा पद्धतीने घेतलं की तुम्हाला ही आर्महोल मधची जी गोलाई आहे ते इथे एंड आहे ते तुम्हाला कसं मोजायचंय, तर ह्या पद्धतीने स्ट्रेट ठेवायचं. तर 6 इंचावरती फोल्ड होतं माझं. अशा पद्धतीने तुम्हाला टेप पकडायचंय. तर टिप्स नंबर 10 आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जुन्या ब्लाउजवरचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला मी इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि बाकीचं जे कटिंग असतं ते कटिंग कसं करायचं जुन्या ब्लाउजवरती, तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण जुन्या ब्लाउजवरती मेजरमेंट घेतल्यानंतर याच्यावरती आपण कटोरी, प्रिन्सेस कट, 3 प्रिन्सेस कट, बोट नेक हे सर्व प्रकारचे पेपर कटिंग करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला मेजरमेंट घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण 10 टिप्स बघितलेल्या आहेत. योगपट्टीचं सुद्धा मेजरमेंट आपण कसं घेणार आहोत हे आपल्याला कटिंगच्या वेळेस फॉर्म्युल्यानुसार आपण बघणार आहोत. तर तुम्हाला पुढचा नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बटन हा क्लिक करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझे जे येणारे व्हिडिओ असणार आहे ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील.